झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। त्या काही काळात पुणेकरांवरती पुन्हा पीएमपीएलच्या तिकीट दरवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे, कारण पीएमपीएल पैशांची बचत करण्याऐवजी उधळपट्टीच करते। पुणेकरांच्या खिशामधल्या पैशाचा कसा चुरळा चाललाय त्याचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। डिझेलची घाऊक खरेदी करणाऱ्यांना डिझेलच्या दरात सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। त्याला आता 4 महिने झाले। परिणामी घाऊक खरेदी करणाऱ्यांना डिझेलच्या 1 लिटरसाठी 65 रुपये मोजावे लागतात, तर पेट्रोल पंपावर हाच दर 53 रुपये होता। त्यामुळे एसटी वेस्ट बसेसनी खासगी पंपावर डिझेल भरायला सुरुवात केली। पुण्यातल्या पीएमपीएलला मात्र हे शहाणपण सुचलं नाही। त्याचा परिणाम म्हणजे गेल्या 4 महिन्यात 7.5 कोटींचा भुर्दंड पीएमपीएलला बसलाय। असाच प्रकार पीएमपीएलनं भाडेतत्वावर घेतलेल्या खासगी गाड्यांबाबतही होतोय। 12 रुपये जर वाढले 1 लिटर मागे, तर 3 रुपये 60 पैसे 1 किलोमीटर मागे त्यांना द्यावं लागतात। हा साधं गणित आहे। म्हणजे वाहनाच्या दुकानाला बनायला देखील कळतंय गणित। ते हे संचालक मंडळ आहे, यांना हे गणित का कळू नये। डिझेलचा दर 1 रुपयाने वाढला तर भाडेतत्वावरच्या गाड्यांना प्रति किलोमीटर 30 पैसे वाढवून दिले जातात। पीएमपीएलनं तर गेल्या 4 महिन्यापासून 10 ते 12 एवढ्या जादा दरानं डिझेलची खरेदी केली। त्यानुसार भाडेतत्वावरच्या एका गाडीला 1 किलोमीटरला सरासरी 3.5 रुपये एवढा दर वाढवून देण्यात आला। अशा प्रकारे भाडेतत्वावरच्या 272 गाड्यांना गेल्या 4 महिन्यात पीएमपीएलनं 1,73,00,000 रुपये जास्त मोजलेत। ही उधळपट्टी आणखीन किमान 1.5 महिना चालणार असल्याचं पीएमपीएलचं म्हणणं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।